सोडणार का नाही तुला पण काळजी करू. खोपोली शहरातील रहाटवडे साईबाबा नगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला 13 दिवस पूर्ण झाले असून त्यांचं दिवस कार्य शोकाकुल वातावरणात संपन्न झालं। यावेळी मंगेश काळोखे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यानिमित्त प्रवचन कार्यक्रम पार पडला। संपूर्ण काळोखे कुटुंब अतीव शोकसागरात बुडालेलं दिसून आलं, तर आमदार महेंद्र थोरवे यांनीही काळोखे यांना साश्रू नयनांनी श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी त्यांनी शिवसेना कार्यकर्ते काळोखे कुटुंबीय यांना संबोधित केलं। मात्र आपला कट्टर समर्थक मंगेश काळोखे याच्या आठवणींना उजाळा देताना आमदार थोरवे यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले। यानंतर पत्रकार परिषद घेत आमदार महेंद्र थोरवे यांनी आपली कठोर आणि ठाम भूमिका मांडली। आज जवळजवळ 13 दिवस झालेले आहेत। मंगेश काळोखे यांची ज्या नराधमाने क्रूरपणे हत्या केलेली आहे, त्या आरोपींपैकी आतापर्यंत जवळजवळ 12 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मंगेश काळोखे यांची हत्या ही राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन करण्यात आलेली आहे। या हत्येमागे ज्या ज्या राजकीय नेत्यांनी प्लॅनिंग करून सहकार्य करून मंगेशच्या हत्येमध्ये त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग त्या ठिकाणी आहे, ते परवा ज्या वेळेस सत्र न्यायालय पनवेल येथे पोलीस इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आयो यांनी सुद्धा कोर्टामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या आरोपींची नावे आम्ही या ठिकाणी मंगेश काळोखेच्या परिवाराने आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहेत, त्यातील 2 आरोपी आतापर्यंत फरार आहेत। एक नंबर सुधाकर परशुराम घारे आणि दुसरा आरोपी भरत भगत। या आरोपींचा याच्यामध्ये मोठा सहभाग आहे। हा पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये आलेले आहे। आपण पाहिलं असेल तर परवा कोर्टामध्ये आयोगाने दिलेल्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट मध्ये 23 तारीख ते 26 तारखेपर्यंत रवी देवकर आणि भरत भगत यांच्यातील होणारं सातत्याने संभाषण आणि मंगेश काळोखे यांची 26 तारखेला निर्घुणपणे हत्या केल्यानंतर आरोपीपैकी 2 आरोपी कर्जत तालुक्यातील असणाऱ्या भरत भगत यांच्या ग्रामीण भागातील असणारं जे घर आहे गाव अवसारे, त्या घरी त्या ठिकाणी गेले होते। एवढा सबल पुरावा समोर असताना सुद्धा अजूनही पोलीस प्रशासन त्यांना त्या ठिकाणी अटक करत नाहीत। काल पनवेल सत्र न्यायालयाने स्पष्टपणे त्यांचा जामीन अर्ज अटकपूर्व त्यांनी केलेला तो फेटाळण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी कोर्टाने असे आदेश दिलेले आहेत की कस्टडी घेऊन त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करावं, अशा सूचना कोर्टाने पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। तरी सुद्धा अजूनही पोलीस प्रशासनाकडनं या मेन आरोपींना त्या ठिकाणी अटक केली जात नाही। मंगेश हा सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा माझा सहकारी होता आणि त्याची अशा पद्धतीने हत्या करून त्याचं हे परिवार आपण पाहताय की 2 मुली वैष्णवी आणि आर्या आणि आमची नगरसेविका मानसीताई, हे संपूर्ण परिवार हा रस्त्यावर मंगेशच्या क्रूरपणे हत्येनंतर आलेला आहे आणि यांना न्याय देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून
मी त्या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे मुख्यमंत्री यांना सुद्धा आज मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करत आहेत की अशा पद्धतीने लोकशाहीची हत्या या नराधमांनी त्या ठिकाणी केलेली आहे. एक लोकप्रतिनिधी निवडून आल्याचा राग, विधानसभेला सुद्धा 2100 मताचा हायेस्ट लीड मंगेश कालोखे यांनी साईबाबा नगर या परिसरातून दिलेला होता. याचा राग सातत्याने सुधाकर घारे यांच्या मनामध्ये सुद्धा होता आणि म्हणून रवी देवकर यांना सातत्याने वर्षभरापासून या ठिकाणी त्यांना प्रोत्साहित करण्यात आलेलं होतं की मंगेश ज्या पद्धतीने इथे शिवसेनेचं काम करत आहे तर त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी बॅकफुटवर आणला पाहिजे आणि यासाठीच या नराधमांना पाठीशी घालून या ठिकाणी मंगेश कालोखे यांची प्लॅनिंग मर्डर या ठिकाणी सुपारी देऊन भरत भगत, त्यानंतर रवी देवकर, त्यानंतर सुधाकर घारे यांनी हे प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे. 20 लाखाची सुपारी रवी देवकरकडे एवढे पैसे आले कुठून? रवी देवकरला इलेक्शनला एवढ्या मोठ्या प्रमाणात फंड दिले कोणी? हे सारं काही प्लॅनिंग होतं. 2 महिन्यापासून हे प्लॅनिंग सुरू होतं आणि म्हणूनच आपण पाहिलं की ज्या दिवशी मंगेश कालोखेची हत्या झाली त्याच दिवशी 6 वाजता सुधाकर घारे एअरपोर्टला त्या ठिकाणी होता, जेणेकरून सीसीटीव्ही मध्ये आपण आहोत हे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तिथून अहमदाबादला निघून त्या ठिकाणी गेला आणि या अशा पद्धतीने हे सगळं प्लॅनिंग मर्डर त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून आतापर्यंत सुधाकर घारेची जर आपण गुन्हेगारी पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी एका फॉरेस्ट ऑफिसरचा सुद्धा, फक्त घराला लागून फॉरेस्ट आहे आणि फॉरेस्ट ऑफिसरनी एक नोटीस काढली म्हणून त्या फॉरेस्ट ऑफिसरला त्याच्या स्वतःच्या गाडीने त्याला त्या ठिकाणी उडवलं आणि त्याचा मृत्यू झाला. आणि अशा पद्धतीने तो सुद्धा एक 302चा गुन्हा त्यावेळेस सुधाकर घारेवर दाखल आहे, 307चा गुन्हा दाखल आहे, 326चा गुन्हा दाखल आहे, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारे अनेक गुन्हे आतापर्यंत ह्या आरोपीवर त्या ठिकाणी दाखल आहेत. 2 नंबरचा आरोपी आहे भरत भगत, याच्यावर सुद्धा गंभीर गुन्हे त्या ठिकाणी आहेत. सुपारी मॅटर प्रवीण पाटील यांची सुद्धा सुपारी त्या भरत भगत यांनी दिलेली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा अरेस्ट त्यांना त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि अशा पद्धतीचे गंभीर गुन्हे असणारे हे दोन्ही आरोपी राजकीय आशीर्वादामुळे आतापर्यंत त्यांना अटक होऊ शकलेली नाही. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण सरकारच्या, मुख्यमंत्र्यांच्या, गृहमंत्र्यांच्या, पोलीस प्रशासनाच्या निदर्शनात आणून देत आहोत की ज्या पद्धतीने कोर्टाने आदेश केलेले आहेत की यांना कस्टडी घेऊन यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं, अशा पद्धतीच्या सूचना दिल्या असताना सुद्धा यांना अटक त्या ठिकाणी केली जात नाही. जे यांच्याकडे आतापर्यंत जे काही त्यांच्याकडे पुरावे असतील, जर हे आरोपी बाहेर राहिले तर हे सर्व पुरावे हे नष्ट करून त्या ठिकाणी हजर होतील. आणि मग आतापर्यंत जर आपण पाहिलं तर काय आरोपी अशा पद्धतीने सीसीटीव्ही मध्ये असेल तरच तो आरोपी होतो का? अशा पद्धतीचे प्लॅनिंग मर्डर करणारे हे जे आरोपी आहेत, हे गुन्हेगार, हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि ह्यांनी केलेलं जे कृत्य आहे ते घृणास्पद आहे. रेअरेस्ट ऑफ रेअर क्राईम अशा पद्धतीची क्रूर अमानुष हत्या मंगेश कालोखे यांची केलेली आहे. मंगेश कालोखे मृत्यू पडल्यानंतर सुद्धा त्याच्यावर वार करण्यात येत होते. आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून ते पाहतात, संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे, देश पाहत आहे. आणि अशा पद्धतीची हत्या झाली असताना सुद्धा अशा आरोपींना पाठीशी घालणं हे खरोखरच मानवी जीवनाला, समाजाला काळिंबा फासणारी आज गोष्ट या ठिकाणी घडत आहे. आणि म्हणून माझी पोलीस प्रशासनाला या माध्यमातून विनंती आहे की आपण हे दोन्ही आरोपी तात्काळ ह्यांना अरेस्ट करावी, यांचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी करावं आणि ह्यांना जेलबंद करावं आणि ह्यांनी केलेलं जे कृत्य आहे यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी होईल. मोकोको अंतर्गत यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. हे सर्व अट्टल गुन्हेगार आहेत. आपण जर आरोपींपैकी जे मंगेशला मारणारे प्रत्यक्ष जे आरोपी सीसीटीव्ही मध्ये आपण पाहताय हे सर्व सराईत अट्टल गुन्हेगार आहेत. हे सर्व मुस्लिम असणारे काही आरोपी आहेत. यांनी ज्या पद्धतीने क्रूरपणे मंगेशची सुपारी घेऊन त्या ठिकाणी हत्या केलेली आहे, या हत्येमध्ये सगळ्यांचाच या ठिकाणी यांचा सहभाग आहे. आपण पाहिले असेल तर भरत भगत आणि रवी देवकर मध्ये 12 कॉल झालेले आहेत.
त्याच्यानंतर घरी सुद्धा गेलेले आहेत. मग सातत्याने निवडणुकीमध्ये सुद्धा रवी देवकर, भरत भगत आणि सुधाकर घारे हे सुद्धा एकत्रपणे या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैशाचा सुद्धा बाजार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. तरी पण जनमत हे मंगेश कालोखेंच्या बरोबर होतं, मानसी कालोखेंच्या बरोबर होतं आणि म्हणून लोकशाहीचा विजय या ठिकाणी झाला असताना तो विजय पचनी न पडल्यामुळे लोकशाहीची मंगेशच्या रूपाने हत्या करण्याचं काम या नराधमांनी या ठिकाणी केलेलं आहे. मी कालही सुद्धा उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटलेलो आहे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवेदन आज त्या ठिकाणी देत आहोत की तात्काळ ह्या आरोपींना अटक करून मोकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करून यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी निवेदन आज डीजी साहेब असतील त्यांना, महाराष्ट्र पोलीस अधीक्षक त्यांना करणार आहोत, रायगड पोलीस अधीक्षक यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन या माध्यमातून या ठिकाणी देणार आहोत. आणि अशा पद्धतीने हे कृत्य ह्या खोपोली शहरामध्ये सुसंस्कृत असणारं माझं हे खोपोली शहर आहे. या शहरामध्ये अशी घटना ही कधीही या ठिकाणी याच्या अगोदर घडलेली नाही आणि म्हणून अशा पद्धतीचं कृत्य खोपोलीचे सर्वसामान्य असणारी जनता, नागरिक हे यापुढे सहन करणार नाही आणि हा अन्याय या परिवारावर जो झालेला आहे हा अन्याय सुद्धा आम्ही यापुढे सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या प्रेसच्या माध्यमातून, या सोशल मीडियाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आणि गृहमंत्र्यांना या ठिकाणी आम्ही सांगतोय, पोलीस प्रशासनाला सांगतोय, आम्ही 2 दिवसाचा अल्टिमेटम आम्ही या ठिकाणी देतोय. 2 दिवसामध्ये जर हे दोन्ही आरोपी अटक करून त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी केलं गेलं नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला संपूर्ण मतदारसंघाच्या वतीने, संपूर्ण खोपोली शहर असेल, माझा मतदारसंघ असेल, मी स्वतः असेल आणि संपूर्ण कालोखे परिवार त्या ठिकाणी असेल, आम्ही ठिय्या आंदोलन करून त्या ठिकाणी बसून राहू. जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनवरून हटणार नाही, चाहे त्यासाठी आमचं काही हो. त्या ठिकाणी जर असं राजकीय, फक्त याच्यापोटी, राजकीय दबावापोटी जर या आरोपींना अटक केली जात नसेल, एवढं सगळं कोर्टामध्ये सुद्धा आणि कोर्टाने सुद्धा आदेश दिले असताना सुद्धा यांना जर अटक केली जात नसेल तर आम्ही लोकशाही पद्धतीने न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरू. पण आतापर्यंत सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जर आपण एकंदरीत जर आपण त्यांची गुन्हेगारी आणि राजकीय पार्श्वभूमी जर पाहिली तर बीडच्या हत्याकांडामध्ये सुद्धा सुनील तटकरे सुद्धा, त्यांचा सुद्धा आतून सहभाग त्या ठिकाणी, त्यांचे कार्यकर्ते होते म्हणून त्यांना त्या ठिकाणी पाठबळ देण्याचं काम करत होतं. परंतु महाराष्ट्र पोलिसांनी त्या ठिकाणी चांगलं काम त्या ठिकाणी केलं, चांगलं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी केलं आणि आरोपींना त्या ठिकाणी जेलबंद केलं. तसेच आपण पाहिलं की मग त्यानंतर त्यांचा असणारा दुसरा प्रवक्ता, तो त्या प्रवक्त्यांनी सुद्धा, सूरज चव्हाण यांनी सुद्धा त्या ठिकाणी एका हिंदू संघटनेच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी मारलेलं होतं. त्याच्यात सुद्धा त्यांना तात्पुरते त्यांना त्या ठिकाणी हे करून दाखवलं की त्यांना सस्पेंड करण्यात आलं. पुन्हा 2 महिन्यात सुनील तटकरेंनीच त्यांना त्या ठिकाणी घेण्यात आलं. इथे सुद्धा आज जे काही हत्याकांड एवढं मोठं घडलेलं आहे आणि एवढं मोठं हत्याकांड घडलं असताना सुद्धा अशा पद्धतीचं जाहीरपणे पाठबळ देणं आणि अशा पद्धतीने मै हू डॉन या गाण्यावर 5 दिवस झाले असताना, 8 दिवस झाले असताना डान्स करणं हे खऱ्या अर्थाने म्हणजे मानवी जीवनाला काळिंबा फासणारी गोष्ट सुनील तटकरेंच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून अशा लोकांवर संपूर्ण महाराष्ट्रातना, रायगडमधून नव्हे तर महाराष्ट्रातना यांच्यावर बहिष्कार, यांचा निषेध या ठिकाणी जाहीरपणे त्या ठिकाणी केला गेला पाहिजे असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. मंगेश कालोखे यांची हत्या ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. राष्ट्रवादी सुद्धा सत्तेमध्ये या ठिकाणी सहभाग आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी दबाव तंत्रांचा वापर पोलीस प्रशासनावर त्या ठिकाणी करत आहे. पोलीस प्रशासनाने अतिशय योग्य पद्धतीचा तपास आतापर्यंत त्या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी असणारे आरोपी आहेत ते त्या ठिकाणी अटक करण्यात त्यांना आलेली आहे. परंतु जे प्लॅनिंग मधले असणारे हे जे आरोपी आहेत ह्यांना प्रत्येक वेळेला ह्या गोष्टीची सवय लागलेली आहे की अशा पद्धतीने पडद्याआड राहून हे कृत्य करायचं आणि मग समोर मात्र दुसरे आरोपी त्या ठिकाणी दाखवायचे. आपण जर पूर्णपणे पोलीस इन्व्हेस्टिगेशन जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की मंगेशला मारणारे प्रत्यक्ष आरोपी जे होते त्यांनी तोंडाला मास्क त्या ठिकाणी लावलेले होते, रुमाल बांधलेले होते आणि त्यांचं प्लॅनिंग असं ठरलेलं होतं की प्रत्यक्षात मारायला
सुपारी मधले असणारे आरोपी जे मुस्लिम समाजाचे 3 आरोपी होते किंवा अजून दुसरे 2 आरोपी आणि रवी देवकरचा मुलगा असे 5 आरोपी प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये आपल्याला मारताना दिसत आहेत. परंतु प्रत्यक्षात त्यांना सीसीटीव्हीच्या अगोदर मंगेशला मारलाय आणि सीसीटीव्हीच्या अगोदर मारणाऱ्या आरोपीपैकी इथले स्थानिक असणारे चव्हाण असतील किंवा बाकीचे जे आरोपी आहेत हे सगळे आरोपी जे आता 12 आरोपी अटक केलेले आहेत यातले आरोपी सुद्धा मंगेशला मारण्यासाठी त्या ठिकाणी होते. मग त्यांनी प्लॅनिंग त्या ठिकाणी केलेलं होतं. काही वकिलांकडनं त्यांनी सल्ले त्या ठिकाणी घेतलेले होते की मारायला फक्त आम्ही राहू, हजर व्हायला स्थानिक आरोपी बरोबर घेऊन आम्ही हजर होऊ, अशा पद्धतीचा प्लॅन त्यांनी या ठिकाणी केलेला होता. परंतु पोलिसांनी योग्य असं इन्व्हेस्टिगेशन त्यांच्यामध्ये मारणाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी केलं आणि हे सगळं सत्य त्या ठिकाणी उघडकीस त्या ठिकाणी आणलेलं आहे. परंतु हे आपल्या निदर्शनात या ठिकाणी येत असताना जे मुख्य आरोपी प्लॅनिंग मधले आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर दबाव तंत्रांचा वापर त्या ठिकाणी केला जात आहे, म्हणून त्यांना त्या ठिकाणी अटक केली जात नाही असं आमचं म्हणणं आहे. याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आपण पाहिलं की मागच्या वेळेला सुद्धा सुनील तटकरे कर्जतमध्ये आलेले होते आणि त्यांनी सुद्धा इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालेलं नसताना सुद्धा आमच्या ह्या दोन्ही लोकांचा म्हणजे भरत भगत आणि सुधाकर घारे यांचा काही सहभाग त्या ठिकाणी नसेल असं त्या ठिकाणी जाहीरपणे सांगितलेलं होतं. परंतु पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे क्लिअर त्या ठिकाणी आलेलं आहे की 23 ते 26 तारखेपर्यंत 12 कॉल त्याची त्या ठिकाणी भरत भगतचे त्याचे झाले आहेत आणि भरत भगत सुद्धा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. मग हे सगळे झाले असताना आरोपी खोपोलीत कोणाच्या घरी गेले नाही, दुसऱ्या कोणाच्या घरी गेले नाही, सर्वसामान्यांच्या कोणाच्या घरी आश्रयात गेले नाही, भरत भगतच्याच घरी का गेले? तर ह्याचं सुद्धा आपण पोलीस प्रशासनाने याचं इन्व्हेस्टिगेशन करून आज काय प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी सीसीटीव्ही मध्येच भरत भगत पाहिजे का, सीसीटीव्ही मध्ये सुधाकर घारे पाहिजे का, मगच त्यांना अरेस्ट केली जाईल का? तर हे सगळं पडद्यामागे असणारे हे सगळे होते. रवी देवकरची कधीही हिंमत नव्हती, त्याच्या परिवाराची सुद्धा हिंमत नव्हती की मंगेश कालोखेच्या अंगावर हात टाकण्याची त्यांची हिंमत नव्हती. हे सगळं प्लॅनिंग करून त्यांनी प्लॅनिंग मर्डर केलेली आहे. यांना पैसे सुद्धा कोणी पुरवले याचं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन या दोन्ही आरोपींना अटक करून करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. आता हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे की राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय, राष्ट्रवादी असा सत्तेमध्ये सहभाग आहे. सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आपल्या सत्तेतील असणाऱ्या घटक पक्षातील एका सहकारी पक्षाच्या नगरसेविका असणाऱ्या महिलेच्या पतीची हत्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली असताना सुद्धा आपण पाहिलं की त्या ठिकाणी मुरुडच्या एका कार्यक्रमामध्ये सुनील तटकरे मैहू डॉन या गाण्यावर त्या ठिकाणी डान्स करत आहे. हा केवढा निर्लज्जपणाचा कळस हा सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी केलेला आहे. ह्याच्यातूनच त्यांना त्या ठिकाणी दाखवायचं आहे की संपूर्ण रायगडवरचा डॉन मी आहे, महाराष्ट्राचा डॉन मी आहे, मला वरिष्ठांचा सत्तेच्या मध्ये असणाऱ्या लोकांचं पाठबळ आहे. हे तर सुनील तटकरे ह्या माध्यमातून दाखवायचं नाही ना. एवढी मोठी क्रूरपणे हत्या मंगेश कालोखेंची झाली असताना असं कृत्य एखादा प्रदेशाध्यक्ष असणारा, सिनियर मोस्ट असणारा सुनील तटकरे या ठिकाणी करतायत आणि मग ते आम्हाला सांगतात की आमदार आमच्यावर आरोप करतात, आमदार आमच्यावर आरोप करतात. अरे तुम्ही वागताय तसे. हीच जर हत्या तुमच्या कुटुंबातली कोणाची झाली असती, तुमच्या एखाद्या कार्यकर्त्याची झाली असती तर तुम्ही अशा पद्धतीने नाचत बसले असते का? कार्यक्रम जरी असला तरी आपण त्या ठिकाणी भान ठेवायला पाहिजे हवं होतं सुनील तटकरेंनी. आपण त्यांना सगळेजण त्या ठिकाणी त्यांनी फक्त बोलतात आणि मग राजकीय परिपक्वता असणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु मी नेहमी सांगत आलेलो आहे की सुनील तटकरे हे कुटीरनीतीचा डाव खेळत असतात. अतिशय शूळ असणारा हा राष्ट्रवादीचा करप्ट असणारा, भ्रष्टाचारी असणारा हा नेता आहे आणि ह्याला काही त्या ठिकाणी पडलेलं नाही. सत्तेचा माज, भ्रष्टाचारातून पैसा कमवायचा आणि त्या पैशातून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या हत्या घडून आणायच्या हे सगळं काम त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून सुनील तटकरे या ठिकाणी सुधाकर घारे आणि भरत भगत यांना वाचवण्यासाठी पोलीस प्रशासनावर त्या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. माझी पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की आपण तात्काळ यांना त्या ठिकाणी अटक करून यांचा तपास करावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू. आम्ही रस्त्यावर उतरून न्याय मागू. आम्ही हा शांत या ठिकाणी बसणार नाहीत. आम्ही लोकशाही पद्धतीने न्याय घ्यायला लागला तर आम्ही तो न्याय घेऊ. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन बसू, आम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन बसू. संपूर्ण मतदारसंघच नव्हे तर रायगडचे असणारे 3ही आमदार
आणि संपूर्ण शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनता ही आम्ही ठिय्या आंदोलन करून जोपर्यंत या आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही तिथनं हलणार नाही. वादळवारा लाईव्हसाठी धम्मशील सावंत, खोपोली. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.